नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजपासून आपण मुंबई पोलीस भरतीच्या अनुषंगानं आपली जी सिरीज आहे ती दररोज सुरू ठेवणार आहोत. म्हणजेच दररोज व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही मुंबई पोलीससाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहाच. त्यासोबतच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान या विषयाचा भाग 15 पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण 50 प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांचा सराव आपण पूर्णपणे स्पष्टीकरणासह करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. शेवटचा प्रश्न हा व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे विचारण्यात येईल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि मगच उत्तर द्या. आता मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, रेग्युलेटिंग ऍक्ट कधी आला होता? 1773 ला. ठीक आहे, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट यानुसार काय झालं होतं तर बंगालचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव बदलून बंगालचा गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि मित्रांनो, पहिला गव्हर्नर जनरल बनला होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2, वॉरन हेस्टिंग्स. तर मित्रांनो, पुढे 1833ला चार्टर ऍक्ट आला आणि त्या चार्टर ऍक्टनुसार काय करण्यात आलं तर बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं. आणि मित्रांनो, त्यावेळी लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे. जर विचारलं गेलं की ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. ठीक आहे. त्यानंतर पुढे 1858ला भारत सरकार कायदा करण्यात आला आणि या कायद्यानुसार काय करण्यात आलं तर गव्हर्नर जनरल हे नाव बदलून व्हॉइसरॉय असं करण्यात आलं आणि त्यावेळी असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय बनला. ठीक आहे. ही माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 2, तैनाती फौजेचा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? आता मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, तैनाती फौज म्हणजे काय तर भारतीय राजांनी आपल्या संरक्षणासाठी इंग्रजांचं सैन्य आपल्या राज्यामध्ये ठेवून घेणं आणि त्याचा पूर्ण खर्च करणं याला काय म्हटलं जायचं? तैनाती फौज म्हटलं जायचं. आणि मित्रांनो, ही पद्धत आहे ती 1798ला लॉर्ड वेल्सली यांना आणली होती. ठीक आहे. आणि मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा निजामानं, हैदराबादच्या निजामानं ही पद्धत स्वीकारली होती. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3, लॉर्ड वेल्सली आपलं उत्तर आहे. 1798ला त्यानं तैनाती फौज म्हणजे सबसिडरी अलायन्स नावाची पद्धत भारतामध्ये आणली आणि सर्वात पहिल्यांदा ही पद्धत आहे ती निजामानं स्वीकारली. त्यानंतर पुढे म्हैसूर, अवध, सातारा या सर्व संस्थानांनी तैनाती फौजेचा करार स्वीकारलेला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, संवाद कौमुदी व मिरत उल अखबार ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? आता या ठिकाणी पहा, संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील वृत्तपत्र होतं जे 1821ला आणि मिरत उल अखबार किंवा मिरत अल अखबार हे फारसी भाषेतील वृत्तपत्र आहे ते 1822ला राजा राम मोहन रॉय यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, राजा राम मोहन रॉय. ठीक आहे. तर मित्रांनो, यांच्यावर आणखी कोणता प्रश्न येणार आहे की संवाद कौमुदी कधी सुरू करण्यात आलं? 1821. मिरत उल अखबार 1822. त्यासोबतच पुढे लक्षात ठेवा, असा प्रश्न येऊ शकतो की राजा राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली होती? तर त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला आपण जे प्रश्न सोडवतोय त्यांची PDF हवी असेल तर व्हिडिओ खाली PDF असं कमेंट करा. 50 कमेंट्स पूर्ण झाल्यानंतर त्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली जाईल आणि त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केली जाईल. त्यामुळे कमेंट पहा, कमेंटमध्ये लिंक नसेल तर PDF असं कमेंट करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मित्रांनो, रौलट कायदा हा सिडनी रौलट यानं बनवलेला होता आणि हा 1919ला भारतामध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत भारतामधील कोणत्याही व्यक्तीला कधीही अटक केलं जाऊ शकत होतं आणि विनाखटला तुरुंगात डांबलं जाऊ शकत होतं. त्यामुळेच या कायद्याचा मोठ्या प्रमाणात निषेध झाला होता आणि 1922ला हा कायदा रद्द करण्यात आला होता. म्हणजे मित्रांनो, रौलट कायदा कधी आला? 1919, पर्याय 2. आणि कधी रद्द केला? 1922ला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, ताशकंद करार 1966 मध्ये
कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? आता मित्रांनो, ताश्कंद करार हा भारत पाकिस्तान युद्ध होतं 1966 त्या दरम्यान झाला होता आणि ज्यावेळी पाकिस्तान हरणार होताच त्यावेळी पाकिस्ताननं इतर मित्र राष्ट्रांना मध्ये घेऊन हा करार भारतासोबत केला होता. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? भारत पाकिस्तान. पर्याय 2 1966. त्यावेळी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, भारताच्या बाजूनं याच्यावर लाल बहादूर शास्त्री यांनी सही केली होती. म्हणजे तेव्हा मित्रांनो प्रश्न येऊ शकतो की ताश्कंद करारावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कोण होते? लाल बहादूर शास्त्री होते. ठीक आहे. आणि मित्रांनो असा प्रश्न देखील येईल की हा करार होता तो कोणामध्ये झाला होता? ठीक आहे, कोण होते? लाल बहादूर शास्त्री आणि पाकिस्तानकडून राष्ट्रपती अयूब खान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? आता या ठिकाणी पहा बाळांनो, विद्यार्थी हे मासिक आहे ते 1928 ला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींनी सुरू केलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 साने गुरुजी. विचारलं जाऊ शकतं की साने गुरुजींनी सुरू केलेलं विद्यार्थी हे वृत्तपत्र काय होतं? तर हे काय होतं? मासिक होतं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? आता मित्रांनो आपल्याला माहित आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत आणि त्या मूलभूत हक्कांचे विभाजन आहे ते 6 प्रकारामध्ये केलेलं आहे. म्हणजे 6 प्रकारचे मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत. तर ते कोणते कोणते? तर या ठिकाणी पहा, कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्याच्या पुढे कलम 23 ते 24 मध्ये शोषणाविरोधाचा हक्क आहे. पुढे कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढे 29 ते 30 मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या पुढे कलम 32 ते कलम 35 यांच्या दरम्यान घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 6 प्रकारचे मूलभूत हक्क आहेत. त्यापैकी कलम 19 ते 22 काय आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 स्वातंत्र्याचा अधिकार. ठीक आहे. तर पुढे पहा, कलम 25 ते 28 आपण काय पाहिलं? 25 ते 28 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 29 ते 30 काय होतं? सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि कलम 32 घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? आता मित्रांनो पृथ्वी गोल आहे. पृथ्वीच्या मध्यावरून एक काल्पनिक रेषा जाते, तिला काय म्हणतो आपण? विषुववृत्त. आणि त्याच्या उत्तरेला काय असतं? कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त. ठीक आहे. तर कर्कवृत्तावर जेव्हा सूर्य पूर्णपणे लंबवत असतो, म्हणजेच जेव्हा सूर्य हा कर्कवृत्तावर असतो तेव्हा त्यावेळी काय म्हणायचं? तो उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो असा दिवस कोणता आहे? तर दरवर्षी 21 जून रोजी म्हणजेच वर्षाच्या 172व्या दिवशी सूर्य आहे तो कर्कवृत्तावर लंबरूप असतो, त्यामुळे त्या दिवशी दिवस सर्वात मोठा असतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 21 जून. प्रश्न क्रमांक 9, पटना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आता मित्रांनो पटना हे बिहारची राजधानी आहे आणि ती गंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 पटना आहे ते गंगा नदीच्या काठावर आहे. त्यापुढे काय पाहायचं? यमुना नदी. मित्रांनो यमुना नदीच्या काठावर कोणते शहर आहेत? यमुनानगर, आग्रा, प्रयागराज, मथुरा, नोएडा, इटावा, फिरोजाबाद, हमीरपूर, बागपत, कालपी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10, रॉकी पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहेत? आता मित्रांनो रॉकी पर्वतरांगा आहेत त्या उत्तर अमेरिका खंडामध्ये आहेत. ठीक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो पुढे प्रश्न कसा असतो की रॉकी पर्वतरांग कशी पसरलेली आहे? तर मित्रांनो ती उत्तर अमेरिका खंडामध्ये कॅनडापासून खाली मेक्सिकोपर्यंत म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरलेली आहे. दक्षिणोत्तर किंवा उत्तर दक्षिण पसरलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याची एकूण लांबी आहे ती 3000 मैलांपेक्षा अधिक आहे. 3000 मैलांपेक्षा अधिक आहेच. त्यासोबतच याच्यातील सर्वात उंच शिखर म्हणजे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे ते आहे माउंट एल्बर्ट, ज्याची उंची आहे ती 4401 मीटर इतकी आहे. ठीक आहे. लक्षात काय ठेवायचं? रॉकी पर्वतरांग उत्तर अमेरिका दक्षिणोत्तर पसरलेली आहे कॅनडापासून न्यू मेक्सिको पर्यंत आणि याच्यातील सर्वात उंच शिखर कोणतं? माउंट एल्बर्ट 4401 किलोमीटर 4401 मीटर. ठीक आहे. त्यासोबतच सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 50 ते 100 प्रश्नांची सराव क्विज टाकली जाते. म्हणजेच आपण आठवड्याचे 6 दिवस म्हणजे सोमवार ते शनिवार
दर दिवशी 50 सराव प्रश्न, त्यासोबतच रविवारी 100 सराव प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज मार्फत टाकत असतो. त्याचबरोबर आपण आता काय करणार आहे की मुंबईचा पेपर होईपर्यंत प्रत्येक दिवशी 100 प्रश्नांचा सराव करणार आहोत, म्हणजे 100 प्रश्नांची क्विज देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईचा पेपर द्यायचा आहे किंवा पुढच्या भरतीसाठी तयारी करायची आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि त्यावर सराव प्रश्नांची क्विज सोडवायची आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11, ड जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? आता मित्रांनो, आपल्याला सर्व जीवनसत्वांची रासायनिक नावं, त्यासोबतच त्यांचे सोर्स, त्यासोबतच त्यांच्या अभावामुळे होणारे रोग माहीत असले पाहिजेत. त्यासोबतच त्यापैकी कोणती जीवनसत्व ही पाण्यामध्ये विरघळतात आणि कोणतीही मेदामध्ये म्हणजेच फॅटमध्ये विरघळतात हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी आता फक्त जीवनसत्वांची रासायनिक नावं पाहूया. ठीक आहे, विटॅमिन एचं रासायनिक नाव काय आहे? रेटिनॉल. लक्षात ठेवा, रेटिनॉल. विटॅमिन B1चं थायमिन, विटॅमिन B2चं रायबोफ्लेविन, विटॅमिन B3चं नियासिन, विटॅमिन B5चं पेंटोथेनिक ॲसिड, विटॅमिन B6चं पायरिडॉक्सिन, विटॅमिन B7चं बायोटिन, विटॅमिन B9चं फॉलिक ॲसिड, विटॅमिन B12चं कोबॅलमाइन, विटॅमिन Cचं ॲस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन Dचं कॅल्सिफेरॉल, विटॅमिन Eचं टोकोफेरॉल आणि विटॅमिन Kचं फायटोनेडिओन. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, विटॅमिन डचं काय होतं, विटॅमिन डीचं काय होतं? कॅल्सिफेरॉल. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यापैकी पहा, विटॅमिन ए, डी, ई आणि के ही पाण्यात विरघळत नाहीत, तर ही फक्त फॅटमध्ये विरघळतात. आणि विटॅमिन बी आणि विटॅमिन सी ही आहेत ती पाण्यामध्ये विरघळतात. ठीक आहे, सॉरी. मग या ठिकाणी पहा, रेटिनॉल, विटॅमिन ए, थायमिन, विटॅमिन B1 आणि नियासिन, विटॅमिन B3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, ग्लुकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाला होतो? आता मित्रांनो, ग्लुकोमिया किंवा ग्लुकोमा यामध्ये काय होतं, तर डोळ्याच्या आतील भागात सूज येते आणि डोळ्याचा जे ऑप्टिक नर्व आहे, ज्यामुळे आपल्याला पाहता येतं, ती ऑप्टिक नर्व यामुळे खराब होते आणि त्यामुळेच आपल्याला अंधत्व येतं. ठीक आहे, त्यामुळे आपण काय म्हणूया, ग्लुकोमिया हा रोग आहे तो डोळ्यांशी संबंधित आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यामुळे काय होतंय, ऑप्टिक नर्व डॅमेज होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यातून पसरतो? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, कॉलरा पाण्यामार्फत पसरतो. बरोबर आहे, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर घटसर्प म्हणजे काय? डिप्थेरिया हा कशामुळे पसरतो? तर हा श्वसनासंबंधी आजार आहे, म्हणजे अर्थातच हवेमार्फत पसरतोय. हिवताप हा एका बॅक्टेरियामुळे होतो आणि त्या बॅक्टेरियाचं वहन कोण करतं? तर ॲनाफिलस नावाच्या डासाची मादी करते. म्हणजे हा काय, डासांमार्फत पसरणारा रोग आहे. आणि अमांश, मित्रांनो, अमांशमध्ये काय होतं, तर शरीरामध्ये अमिबाची वाढ होते आणि त्यामुळे अतिसार सारखा रोग होतो किंवा आजार होतो. आणि मित्रांनो, हा अन्न आणि पाणी यामार्फत पसरू शकतोय. ठीक आहे, त्यामुळे अमांश हे देखील उत्तर असू शकलं असतं, परंतु अन्न पाणी दोन्ही आहे, त्यामुळे या ठिकाणी कॉलरा हे आपलं उत्तर धरूया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? आता मित्रांनो, संयुक्त राष्ट्रांनी 1989ला दरवर्षी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3, 11 जुलै. वर्ष काय होतं? 1989. आणि याचं कारण काय होतं? तर जगातील 5 अब्ज नंबरचं जे बालक होतं, जे मूल होतं, ते 11 जुलै 1987 रोजी जन्माला आलं होतं आणि त्यामुळेच वाढती लोकसंख्या पाहून 1989ला संयुक्त राष्ट्रांनी काय केलं, तर दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आणि तो दिवस कोणता होता? तर तो होता 11 जुलै. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? मित्रांनो, आयात निर्यात बँक म्हणजे काय? इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक म्हणजे एक्झिम बँक असं आपण म्हणूया. तर एक्झिम बँकेची स्थापना आहे ती मित्रांनो भारतामध्ये 1 जानेवारी 1982ला करण्यात आली होती. ठीक आहे, आणि त्याला मंजुरी देण्यात आली होती 7 एप्रिल 1982ला. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? एक्झिम बँकेची स्थापना आहे ती पर्याय 1, 1982. तर मित्रांनो, ही आहे ती पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची बँक आहे. आणि विचारलं जाईल की एक्झिम बँकेचं मुख्यालय कोठे आहे? आयात निर्यात बँकेचं मुख्यालय कोठे आहे? तर कोठे आहे? मुंबईमध्ये आहे. ठीक आहे.
प्रश्न क्रमांक 16, सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर कोणते? आता या ठिकाणी पहा, सह्याद्रीचं विचारलेलं आहे. आपल्या सर्वांना माहित आहे सह्याद्री कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. आणि त्याचं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई. ठीक आहे. आणि त्याची उंची किती? 1646. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 कळसुबाई. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 17, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? आता मित्रांनो, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र याची स्थापना 1963 साली करण्यात आली होती आणि हे आहे ते केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 तिरुअनंतपुरम. जर राज्य विचारलं तर केरळ. काही वेळा राज्य देखील विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, पोलाद हे कसं बनतं? तर त्यामध्ये जास्त प्रमाणात असतं लोखंड आणि थोड्या प्रमाणात असतो कार्बन आणि या दोन्हीचं मिळून काय बनतं? पोलाद बनतं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? लोह अधिक कार्बन काय बनणार आहे? पोलाद बनणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, उत्तर प्रदेशातील पारंपरिक नृत्यशैली कोणती? आता मित्रांनो, उत्तर प्रदेश कथक. ठीक आहे. तमिळनाडू भरतनाट्यम, आंध्र प्रदेश कुचिपुडी, केरळ कथकली आणि मोहिनीअट्टम, महाराष्ट्र लावणी, मणिपूर मणिपुरी, ओडिसा ओडिसी या प्रकारचे नृत्य आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी कथक उत्तर प्रदेश म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. भरतनाट्यम तमिळनाडू, कुचिपुडी आंध्र प्रदेश, कथकली आणि मोहिनीअट्टम केरळ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, भागीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो? आता मित्रांनो, गंगा नदी कोणत्या नद्यापासून बनते? तर भागीरथी आणि अलकनंदा या नद्यांपासून. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, तिबेटमधून भागीरथी येते आणि उत्तराखंडमधून अलकनंदा येते आणि दोन्ही मिळून पुढे देवप्रयाग, उत्तराखंडमधील देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येऊन गंगा नदी बनते. म्हणजे पर्याय 2 देवप्रयाग हे आपलं उत्तर आहे, ज्या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी एकत्र येतात आणि गंगा नदी तयार होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स लक्षात ठेवा, अरुंधती रॉय. पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, नटसम्राट हे नाटक आहे ते वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 श्री विष्णू वामन शिरवाडकर किंवा कुसुमाग्रज असं देखील असेल. ठीक. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं, तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा कोणता प्रमुख असतो? आता मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचं कलम 74 काय सांगतं की राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल. ठीक आहे. आणि मंत्रिमंडळ काय काम करेल? राष्ट्रपतींना सल्ला देण्याचं काम करेल आणि हा सल्ला आहे तो राष्ट्रपतींवर बंधनकारक असेल. जरी राष्ट्रपतींनी तो पुनर्विचारार्थ पाठवला तरी देखील पुन्हा जो सुधारित सल्ला येईल तो मानणं राष्ट्रपतींना बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच त्यासंबंधी कोणत्याही न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रपती हे कोण असतात? नामधारी प्रमुख असतात. खरी सत्ता आहे ती मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण? तर पंतप्रधान यांच्याकडे असते. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 नामधारी आपलं उत्तर आहे. भारताचा राष्ट्रपती नामधारी प्रमुख, भारताचे पंतप्रधान वास्तविक प्रमुख. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे? मित्रांनो, भारतीय कृषी अनुसंधान संस्था याची स्थापना आहे ती 1929 ला करण्यात आली होती. कधी? 1929 ला. आणि याचं मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय?
भारतीय कृषी अनुसंधान संस्था कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय 3. आणि मित्रांनो स्थापना कधी? 1929. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे? आता या ठिकाणी पहा नद्यांचा क्रम: नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. आता काय पाहायचं आपल्याला? नर्मदा आणि तापी यांच्यामध्ये सातपुडा पर्वतरांग, तापी आणि गोदावरी यांच्यामध्ये सातमाळा अजिंठा पर्वतरांग, गोदावरी आणि भीमा यांच्यामध्ये हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि भीमा आणि कृष्णा यांच्यामध्ये शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? महादेव डोंगररांगामुळे भीमा नदी आहे ती कृष्णा नदीपासून वेगळी झालेली आहे. ठीक आहे. पर्याय 2 पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. देवगड पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो देवगड पवन ऊर्जा प्रकल्प आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आपण देवगड हापूस ऐकला असेल तर मित्रांनो हे कुठे आहे? सिंधुदुर्गमध्ये आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो या पवन ऊर्जा प्रकल्पाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे असा देखील प्रश्न येणार आहे. तर कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? आप्पासाहेब गोगटे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. कोणाचं? आप्पासाहेब गोगटे यांचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता मित्रांनो चिखलदरा कुठे आहे? अमरावतीमध्ये. सोपं आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. चिखलदरा, तोरणमाळ यासारखे प्रश्न येणार आहेत. तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तोरणमाळ कुठे आहे? कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 28. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? आता मित्रांनो 1857 भारतातील पहिली 3 विद्यापीठे स्थापन करण्यात आली. त्यापैकी पहिलं कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आलं, दुसरं मुंबई या ठिकाणी, तिसरं मद्रास या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती? 1857. पर्याय 1. ठीक आहे. जानेवारी 1857 मध्ये कलकत्ता विद्यापीठ, त्यासोबतच जुलै 1857 मुंबई विद्यापीठ आणि सप्टेंबर 1857 मद्रास विद्यापीठ. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? जिल्हे आहेत 36. सर्वांना माहित आहे. आता एक जिल्हा वाढणार आहे 26 जानेवारी पासून. त्या अगोदर हे पाहून घ्या. पेपर लवकरच होणार आहे त्यामुळे हे पाहिलं तरी चालेल. काय होणार आहे? महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हा परिषदा आहेत, परंतु 2 जिल्हे असे ज्यांच्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. कोणते कोणते? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. म्हणजेच 36 जिल्हे आणि 34 जिल्हा परिषदा. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे? आता मित्रांनो मनुष्यबळ विकास मंत्रालय स्थापना कधी झाली होती? तर याची स्थापना आहे ती 1947 झाली होती शिक्षण मंत्रालय म्हणून. पुढे 1985 राजीव गांधी सरकारनं काय केलं? याचं नाव बदललं आणि काय केलं? मनुष्यबळ विकास मंत्रालय केलं. आणि पुढे पुन्हा भाजप सरकारनं काय केलेलं आहे? तर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आता या ठिकाणी पहा भारतामध्ये एकूण 19 रेल्वे विभाग आहेत, 19 रेल्वे झोन आहेत. तर त्यापैकी पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे? तर ते आहे हाजीपूर. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबई, पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोलकाता, पूर्व मध्य रेल्वेचं मुख्यालय हाजीपूर, त्यानंतर पूर्व किनारवर्ती रेल्वेचं मुख्यालय भुवनेश्वर. तर मित्रांनो यासारखे विभाग आहेत, त्यांचे मुख्यालय आपल्याला माहित असले पाहिजेत. विभाग लक्षात ठेवा 19 आहेत. ठीक आहे. त्याची यादी आपण टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत. त्यासाठी काय करायचं आहे? तर डिस्क्रिप्शन मधील लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. प्रश्न क्रमांक 32. वाफेच्या इंजिनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? आता मित्रांनो वाफेच्या इंजिनाचा शोध आहे तो 1764 जेम्स वॅट यांनी लावला होता. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरांमध्ये धावली? आता या ठिकाणी पहा भारतातील पहिली मोनोरेल आहे ती 2008 साली मुंबईमधील चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या दरम्यान 20 किलोमीटर इतकी धावली होती. ठीक आहे. लक्षात ठेवा मुंबईमध्ये आहे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. 2008 साली 20 किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतामध्ये रेल्वेचे किती विभाग आहेत? मित्रांनो भारतामध्ये रेल्वेचे विभाग आहेत एकूण 19. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. याची पूर्ण यादी टेलिग्राम चॅनलवर पहा. ती यादी पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. प्रश्न क्रमांक 35. सारनाथ येथील मूळ स्तंभ
वर किती सिंह आहेत? आता मित्रांनो सारनाथ हे कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय आहे तर अशोकाचा स्तंभ आहे, अशोक स्तंभ आहे. यावर एकूण 4 बाजूला 4 सिंह आहेत. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 4 सिंह. तर मित्रांनो भारतानं सारनाथ येथील अशोक स्तंभावरील जे 4 सिंह आहेत त्याला आपलं राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 36. आगकाडीच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा उपयोग केला जातो? आता या ठिकाणी पहा त्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो? फॉस्फरस वापरला जातो. परंतु कोणता? तर लाल रंगाचा, तांबडा. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. दुसरा एक फॉस्फरस असतो पांढरा फॉस्फरस, परंतु तो जळताना अशा प्रकारचा वायू निर्माण करतो जो माणसासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपण तांबड्या फॉस्फरसचा वापर करतो, पांढऱ्या फॉस्फरसचा वापर करत नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. प्रसिद्ध दलाल स्ट्रीट कोणत्या शहरामध्ये आहे? आता मित्रांनो दलाल स्ट्रीट प्रसिद्ध का आहे? कारण या ठिकाणी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि यासारख्या अनेक मोठमोठ्या संस्थांचं मुख्यालय आहे आणि त्यामुळेच मित्रांनो दलाल स्ट्रीट प्रसिद्ध आहे आणि हे कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38. अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? आता मित्रांनो अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले लोकशाहीने निवडले गेलेले राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे, डॉक्टर नेल्सन मंडेला. ठीक आहे. त्यासोबतच डोनाल्ड ट्रम्प, बराक ओबामा यांची पुस्तकं आपल्याला माहित असली पाहिजेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. श्रीहरिकोटा हे उपग्रह प्रक्षेपण स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो श्रीहरिकोटा या ठिकाणी आपण काय करतोय तर आपले उपग्रह आणि अंतराळयानं अवकाशामध्ये पाठवतोय आणि हे कुठे आहे तर मित्रांनो हे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेशमधील एक बेट आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 40. सेल्युलर जेल खालीलपैकी कुठे आहे? आता मित्रांनो सेल्युलर जेल म्हणजे काय तर काळ्या पाण्याची शिक्षा आणि मित्रांनो ही कुठे दिली जायची? अंदमान निकोबार बेटावर. आणि मित्रांनो अंदमान निकोबार बेटांची राजधानी कोणती? पोर्ट ब्लेअर. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश खालीलपैकी कोणी दिला? आता मित्रांनो हा संदेश आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 42. लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? आता मित्रांनो लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असतं तर ते असतं सायट्रिक ऍसिड. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे, लक्षात ठेवायचं आहे. सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणता ऍसिड असेल? सायट्रिक ऍसिड असेल. ठीक आहे. सायट्रिक आम्ल असेल. त्यासोबतच पुढे पहा आवळ्यामध्ये कोणते ऍसिड असणार आहे तर ते असणार आहे ॲस्कॉर्बिक ऍसिड. त्यासोबतच दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड आणि चिंचेमध्ये टार्टारिक ऍसिड असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पर्यायामध्ये पहा सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl आणि नायट्रिक ऍसिड बद्दल प्रश्न येणारच आहे आणि आला तर यावर प्रश्न येऊ शकतोय. काय असणार आहे? नायट्रिक ऍसिडचं रेणुसूत्र काय आहे? काय आहे मित्रांनो? HNO3. HNO3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे? आता या ठिकाणी पहा मुंबई, ठाणे यासारखी मोठमोठी शहर आहेत ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थिरावलेली आहे आणि हे मित्रांनो हे कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 महाराष्ट्र. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? आता मित्रांनो युनिसेफचा फुल फॉर्म काय? युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. म्हणजे काय तर युनायटेड नेशनचा बालकांसाठीचा निधी आहे. मग मित्रांनो याचा संबंध कशाशी असणार आहे? बालकांशी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 लहान मुले. तर मित्रांनो युनिसेफची स्थापना कधी झाली होती? युनिसेफची स्थापना झाली होती 1946 ला आणि याचं मुख्यालय आहे ते न्यूयॉर्कमध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45. मिठागरांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? आता मित्रांनो मिठागर म्हणजे काय? ज्या ठिकाणी मीठ तयार होतं असं ठिकाण. आणि मित्रांनो अशी मिठागर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहेत? रायगडमध्ये. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो तंबाखू संशोधन केंद्र म्हटलं लक्षात ठेवायचं राजमहेंद्री आंध्र प्रदेश. पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47.
मानदेशी माणसं या ठिकाणी माणूस झालेला आहे, लक्षात ठेवा. मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो व्यंकटेश माडगूळकर. ठीक आहे, व्यंकटेश दिगंबर माडगूळकर हे ग. माडगूळकरांचे बंधू आहेत. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 व्यंकटेश माडगूळकर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 48. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? ग्रँड स्लॅम म्हणजे काय असतं? तर टेनिसशी संबंधित एक किताब आहे. टेनिस या खेळाशी संबंधित एक किताब आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 लॉन टेनिस. लॉन टेनिस हा टेनिसचा प्रकार आहे. इतर 3 प्रकार वेगळे आहेत. टेबल टेनिस देखील टेनिसमध्ये येत नाहीये. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 49. भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे? आता या ठिकाणी पहा, रश्मी कुमारी, लक्षात ठेवा, रश्मी कुमारी म्हटलं की कॅरम. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो अतिशय दुर्लक्षित खेळाडूंमध्ये हे आहेत, कारण आशियाई चॅम्पियनशिप, वर्ल्ड कॅरम चॅम्पियनशिप यासारख्या अनेक स्पर्धा जिंकूनही त्यांना राष्ट्रीय लेवलचा एकही पुरस्कार देण्यात आलेला नाहीये. पद्मश्री नाहीये, खेलरत्न नाहीये, काहीच नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवायचं हे नाव. यावर प्रश्न येणार आहे रश्मी कुमारी कॅरम. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 50. घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो घाना पक्षी अभयारण्य किंवा केवलादेव घाना पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर राजस्थानमध्ये आहे, ज्याला आपण भरतपूर राष्ट्रीय उद्यान असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 राजस्थान. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. आता पाहूयात आजचा सराव प्रश्न, जो की व्हिडिओमधील माहितीच्या आधारे असणार आहे. प्रश्न आहे, सारनाथ हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो सारनाथ कुठे आहे? आपण पाहिलेलं आहे बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.